मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात एक अशी अभिनेत्री आहे जिला प्रेक्षकांनी कधी निरागस मुलगी म्हणून प्रेम दिलं, कधी आदर्श पत्नी म्हणून स्वीकारलं, तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत डोक्यावर घेतलं। विशेष म्हणजे 4 दशकांहून अधिक काळ बदलत्या काळानुसार ती स्वतःला घडवत आली आणि आजही ती तितक्याच उत्साहाने अभिनय करत आहे। ही आहे सुप्रिया पिळगावकर यांची प्रेरणादायी यशोगाथा। नमस्कार मंडळी, नाट्य विश्वास पुणे या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा अभिनेत्रीचा प्रवास जिने सौंदर्यापेक्षा अभिनयाला, प्रसिद्धीपेक्षा मेहनतीला आणि यशापेक्षा सातत्याला अधिक महत्त्व दिलं। सुप्रिया पिळगावकर यांचा जन्म 16 ऑगस्ट 1967 रोजी मुंबईमध्ये झाला। त्यांचं माहेरचं नाव सुप्रिया सबनीस। लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयाची आवड होती। त्यांनी बालवयातच शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला। रंगमंचावरील आत्मविश्वास, चेहऱ्यावरील सहज भाव आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची कला यामुळे त्या अगदी सुरुवातीपासूनच वेगळ्या ठरल्या। अभिनय आणि नृत्याची आवड जोपासत असतानाच त्यांना मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली। याच काळात त्यांची ओळख अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांच्याशी झाली। या ओळखीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं आणि 1985 साली दोघांनी विवाह केला। त्या काळात त्यांच्या वयातील फरकावर अनेक चर्चा झाल्या, पण या दोघांनी त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या नात्यावर विश्वास ठेवला। आज त्यांना आदर्श जोडप्यांपैकी एक मानलं जातं। मराठी चित्रपटांबरोबरच रंगभूमीवरही सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली। नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक, आम्ही सातपुते आणि नवरा माझा नवसाचा यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। तसंच मराठी नाटकांमधूनही त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची दाद मिळवली। विनोदी असो, कौटुंबिक असो किंवा भावनिक भूमिका, प्रत्येक व्यक्तिरेखेत त्यांनी नैसर्गिक अभिनयाची छाप उमटवली। त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी या दोन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःचे एक वेगळं स्थान निर्माण केलं। यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावर पाऊल टाकलं आणि तिथेही प्रेक्षकांची मनं जिंकली। तू तू मैं या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत। त्यातलं विनोदी टायमिंग, संवादघे आणि भावनिक प्रसंगांमधील सहज अभिनय यामुळे त्या घराघरात पोहोचल्या। यानंतर सास बिना ससुराल, कुछ रंग प्यार के ऐसे भी, कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या अनेक मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या। प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःची एक वेगळी छाप सोडली। सुप्रिया पिळगावकर यांची आणखी एक खास ओळख म्हणजे त्यांचं उत्कृष्ट सूत्रसंचालन। प्रेक्षकांशी सहज संवाद साधण्याची त्यांची शैली नेहमीच कौतुकास्पद ठरली। अभिनयासोबत त्यांनी अनेक कार्यक्रमांचं प्रभावी सूत्रसंचालन करून आपल्या व्यक्तिमत्वाची आणखी एक बाजू दाखवून दिली। त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे नच बलिये या लोकप्रिय रियालिटी शो मध्ये त्यांनी सचिन पिळगावकर यांच्यासोबत सहभाग घेतला। दोघांच्या अप्रतिम केमिस्ट्रीने आणि सुरेख नृत्य सादरीकरणाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि स्पर्धेचे विजेतेही ठरले। या विजयाने त्यांच्या लोकप्रियतेत अधिक भर पडली। सुमारे 4 दशकांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय राहणं ही काय साधी गोष्ट नाही। बदलणारे ट्रेंड, नवे कलाकार आणि सतत बदलणारं मनोरंजन विश्व यामध्ये स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी सातत्य, मेहनत आणि शिकण्याची तयारी आवश्यक असते। सुप्रिया पिळगावकर यांनी हे तिन्ही गुण आपल्या कामातून सिद्ध करून दाखवले। त्यांच्या प्रवासातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो, यश एका दिवसात कधीच मिळत नाही। प्रत्येक संधीचं सोनं करणं, प्रत्येक भूमिकेला न्याय देणं आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरही जमिनीवर राहणं यामुळेच कलाकार मोठा बनतो। सुप्रिया पिळगावकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। त्यांच्या अभिनयाचा प्रवास असाच प्रेरणादायी राहो आणि पुढील काळातही त्या आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहोत हीच शुभेच्छा। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। तुम्हाला सुप्रिया पिळगावकर यांची कोणती भूमिका सर्वाधिक आवडते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।